दरवर्षीचा आहे, एनर्जी कलेक्ट करण्याची ही जागा आहे आणि ही आमची वेळ आहे. ही एक संधी असते जिथे आम्ही लोकांमध्ये उतरून त्यांच्याबरोबर उत्सवाचा आनंद घेऊ शकतो. आवर्जून आम्हाला भेटायला, आम्हाला बघायला या, कारण ते आल्यानंतर आम्हाला अजून एक्स्ट्रा एनर्जी. ढोल ताशा पथक म्हणलं तर कलावंत हे पुणेकरांच्या डोक्यात येणारे पहिले नाव आहे आणि त्याच कलावंत ढोल ताशा पथकातले दोन नामांकित कलाकार आपल्या सोबत आहेत, सौरभ गोखले आणि श्रुती मराठे. आपण त्यांच्या सोबत आता संवाद करून जाणून घेऊया की कशी चालू आहे त्यांची प्रॅक्टिस. दादा, कशी चालू आहे तुमची प्रॅक्टिस सध्या आणि किती जोश आहे सध्या? प्रचंड. आता मला वाटतं तू बघितलंच असशील, तुला आम्ही खूप वेळ थांबवून ठेवलं होतं कारण तू आलीस आणि मी तुला म्हणलं होतं की एकदा सुरू झालं की मग त्या झोन मधनं कोणी बाहेर येत नाही. त्यामुळे नाही ब्रेक घेतला तर मग कारण ब्रेक घेतला आणि ती तशी सवय लागली तर मिरवणुकीत कोणी ब्रेक देणार नाही. त्यामुळे मग आम्हाला ते सलग करणं हे जास्त. पण धमाल आमचं दरवर्षीचा आहे, एनर्जी कलेक्ट करण्याची ही जागा आहे आणि ही आमची वेळ आहे. आणि किती वर्षापासून आता तुम्ही सगळे सोबत आहेत आणि किती म्हणजे वर्ष झाली कलावंताला मध्ये? हे आमचं 12वं वर्ष आहे आणि 12 वर्ष आम्ही आता एकत्र. 12 वर्षापासून तुमचं म्हणजे बरीच नवीन मंडळी पण आहेत, पण या टीम मध्ये काही अशी मंडळी जी 12 वर्ष एकदम स्टार्ट पासून आहे. सो दरवर्षी नवीन जॉईन होतच असतात, पण जे बरेचसे आम्ही आता जे मॅनेजमेंट मधली सगळी जी मंडळी आहोत ती 12 वर्षापासून एकत्र. आणि शूट्स आणि प्रॅक्टिस हे दोन्ही कसे मॅनेज करता तुम्ही? होतात. काय माहितीये का, इच्छा तिथे मार्ग. आवड असली एखाद्या गोष्टीची ना की तुम्ही बरोबर सगळं ऍडजस्ट करता. आणि ते असं आहे की तुम्हाला मनापासून इच्छा आहे ना तर मग बाकीच्या गोष्टी पण, ते युनिव्हर्स पण तुम्हाला ते सगळं ऍडजस्टमेंटला अक्षरशः. आणि तुम्ही पुणेकरच आहात आणि तुम्हाला म्हणजे नाही का किती आनंद होतो दरवर्षी गणेश? प्रचंड. सगळेच मला वाटतं मॅक्सिमम आमच्या पथकात येणारी सगळी मंडळी पुणेकर आहेत. त्यातही काही मुंबईकर पण आहेत ज्यांना आमच्यामुळे ह्याची आवड निर्माण झाली. सो तेही आवर्जून येतात. पण आम्ही ते कल्चर खूप लहानपणापासून अनुभवलेलं असल्यामुळे त्याचा पार्ट व्हायला आणि ते करायला मजा येते. आता इथे यायच्या आधी मला बरेच लोक हे बोलले की श्रुती मराठेला फक्त बघण्यासाठी आम्ही ढोल ताशा पथकामध्ये येणार आहे म्हणून. तर मग याच्यावर तुमचं काय म्हणणं आणि कसं तुम्ही तुमच्या फॅन्सला हे करणार आहात? माझं काही म्हणणं नाहीये. मी कधी मला बघण्यासाठी असं कधी हट्ट करत नाही, असं आवाहन करत नाही. तुमचे फॅन्स तेवढेच ऍक्च्युअली. मला आवडतं, मग मला फॅन्स आहे ते कोणाला नाही आवडणार, पण मी असं म्हणून सांगत नाही त्यांना की मला बघायला या. काही दिवसांनी तिला टोलगाडीत बसवणार, एक वेगळी सीट लावणार. मला 3 ते 4 जण बोलले श्रुती मराठे असेल तर मग आम्ही येऊ आणि तुझ्या व्हिडिओची लिंक शेअर करा मला. तर त्याचे नाही असं काही नाहीये. आम्हाला सगळ्यांना मनापासून वाजवायला आवडतं आणि मग ते आमचं मनापासून वाजलेलं वादन दिसतं आणि म्हणून कदाचित लोक एन्जॉय करत असतील आणि म्हणून त्यांना आवडत असेल आणि म्हणून येत असतील. याच्या मागचं कारण एवढंच. आणि कसं वाटतं आता तुम्हाला गणेश उत्सवासाठी? तुम्ही काय सांगणार अजून नागरिकांना, पुणेकरांना? तुमची वाट बघतात सगळेजण. आम्ही फक्त गणेशोत्सवात वाजवतो, त्यामुळे आणि आम्हाला भरभरून प्रेम मिळतं लोकांकडनं. बघायला लांबून लांबून बऱ्याच वेगवेगळ्या गावांमधनं लोक येतात आणि आम्हाला मिरवणुकीच्या वेळेला सांगतात की आम्ही इकडनं आलोय, तिकडनं आलोय. सो ते खरंच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. सो ही एक संधी असते जिथे आम्ही लोकांमध्ये उतरून त्यांच्याबरोबर उत्सवाचा आनंद घेऊ शकतो. सो एवढंच म्हणेन की तुम्हालाही गणेशोत्सवाची एकतर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आवर्जून आम्हाला भेटायला, आम्हाला बघायला या, कारण ते आल्यानंतर आम्हाला अजून एक्स्ट्रा एनर्जी मिळते. आता गणेश उत्सवामध्ये आपण नक्कीच यांना भेटूया आणि तेव्हा आपण जाणून घेऊया आणि यांच्याशी बोलून. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.